28 वर्षाचा अनिल 24 वर्षांच्या पोरीसोबत लग्न झालं. सकाळी लग्न झालं, संध्याकाळी यांची सोबत होती. पण संध्याकाळी त्या पोरीने 4 पोरांना बोलवून घेतलं रूममध्ये. आता या रूममध्ये 5 पुरुष आणि 1 महिला असं गणित होतं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी जे घडलं ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो, या घटनेची सुरुवात 2024 पासून होते. 2024 मध्ये रमेश नावाच्या पोरासाठी स्थळ बघायला चालू होतं. शेतकरी कुटुंबातील पोरगा, कोणच देणार आहे त्याला पोरगी. लटकत 2025 हे वर्ष उजाडलं. आता हा पूर्णपणे त्याने निराश झालेला या रमेशला वडील म्हटले होते की आता जी पोरगी येईल ती पसंत कर आणि आपण तुझं लग्न लावून देऊ. त्यावेळेला हा रमेश म्हणायचं की अरे कोणासोबतही कसं करू, काय बॅकग्राऊंड माहीत नाही, काय माहीत नाही. तुम्हाला तर माहिती आहे निळ्या ड्रमची किती भीती पसरली. थोड्याच दिवसात त्याच्यासाठी पिंकी नावाच्या पोरीचं स्थळ आलं होतं. पिंकी दिसायला सुंदर होती, 24 वर्षाची होती. त्यामुळे त्याने होकार दिला. आता या पिंकीसोबत लग्न झालं. लग्न झाल्यानंतर ज्या वेळेला सुहागरात होती त्यावेळेला ती म्हटली की माझ्या जवळ येऊ नको, जर आला तर तुला लय मागात पडेल. त्याला वाटलं ही मजा करत असेल, घेत असेल, पण त्याने तिथं जायचा प्रयत्न केला. त्यावेळेला तिने मोबाईल काढला आणि एक मिस कॉल दिला. त्यावेळेला अचानकच 4 पोरं त्याच्या रूममध्ये आली आणि त्यावेळेला या रमेशला काही समजेना की विषय काय झाला, कुठून आली पोरं, कोण आहे ती पोरं. तर मित्रांनो विषय असा आहे की ही जी पिंकी आहे ना, ही लफडेबाज पोरगी. हिचे लफडे पकडल्यानंतरच तिच्या वडिलांनी या रमेशसोबत लग्न लावून दिलं होतं. 2023 मध्ये ज्या वेळेला ही पिंकी 12वी मध्ये होती त्यावेळेला या पिंकीचे पहिले लफडं सापडलं होतं तिच्या वडिलांना, जे की तिच्या वडिलांनी हॉटेलमध्ये दोघांना रेड हँड पकडलं होतं. त्यावेळेला तिला मारत मारत घरी आणलं. तिला सांगितलं की तू आता अजिबात कॉलेजला जायचं नाही. घरी बसली. घरातल्या शेजारच्या एका व्यक्तीसोबत तिने लफडं केलं. त्यावेळेला वडिलांनी तिला मामाच्या गावाला पाठवलं. या पोरीने तिच्या मामाच्या पोरासोबत ही लफडं केलं, जो की तिच्यापेक्षा 4 वर्षांनी लहान होता. या पिंकीचे वडील तिला पूर्णपणे कंटाळून गेले होते. त्यांनी विचार केला की अशी नाही ऐकणार, हिचं लग्न लावून द्यावं. त्यावेळेलाच या रमेशसाठी स्थळ बघायला चालू होतं. त्यांना समजल्यानंतर त्यांनी पिंकीचं स्थळ तिच्यासाठी पाठवलं. कन्फर्म झालं, लग्न झालं. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, सुहागराती दिवशी तिने धमकी दिली आणि ही पोरं त्याच्या पुढे येऊन उभा होती. आता हा रमेश म्हणला की काय प्रकार आहे. त्यावेळेला तिनं पूर्ण गोष्ट सांगितली. रमेशने विचार केला आज जर मी काय बोललो, माझी फिल्डिंग सेट करून टाकेल ही. त्यावेळेला रमेश म्हणला मी नाही काय करत, मी लांब सरतो. तुमचे तुम्ही बघा, तुम्ही हिच्यासोबत संबंध बनवा. त्या ठिकाणीच एका पाठोपाठ त्या तिघांनी चौघांनी संबंध बनवले. त्या दिवशी तर ती चौघजण तिथून निघून गेली. पण या पिंकीची दहशत त्याच्या मनामध्ये बसली होती. रमेश आता रूममधून बाहेर निघायला भिहायला लागला होता. तो बाहेर जरी गेला तरी तो पिंकीवरती नजर ठेवून असायचा. कधी मारेल काय सांगू शकत नाही. जेवण करायला आधी तिला खायला लावायचा, विष देईल. किंवा आंघोळ करायला गेला तर आधी गिझर बंद करायचा, कारण त्याला वाटायचं की करंट देऊन मारेल. असा भीती बसली होती. ही सगळी घटना त्याचे वडील नोटीस करत होते. वडिलांना समजेना की पोरगा असा का करतो लग्नानंतर. त्याला खोलून विचारलं. त्यावेळेला त्यानं पूर्ण घटना सांगितली. त्याच्या वडिलांनी म्हटले की ठीक आहे, तुझ्यासोबत गोळ झाला ना, याचा बदला नक्की घेऊ. 14 जानेवारी 2026ची ती तारीख. पिंकीच्या वडिलांना फोन जातो पोलीस स्टेशनमधून आणि म्हणतात की तुमची जी पोरगी आहे ती वड्याच्या कडेला भेटलेली आहे. तिच्या कडेला मोबाईल होता, त्यामध्ये वडील म्हणून सेव्ह केला होता. तुम्ही पटकन पोलीस स्टेशनमध्ये या. त्यावेळेला हे वडील तिचे पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि म्हणाले की काय झालं, की मृत झालेले कशामुळे झालं काय कळलं का. आता त्या रमेशला पोलीस बोलवतात चौकशीसाठी. पण हा रमेश आता पूर्णपणे वेडा झालेला होता. तो त्या पिंकीच्या भीतीने. त्याचे वडील म्हणतात की ह्या पोराला वेड लावले पोरीनं, तर हा असाच आहे. त्यावेळेला पोलिसांना लगेच लक्षात आले की हा वेडा झाला तर हिच्या बापावरती लक्ष ठेवावं. त्यांनी लक्ष ठेवलं तर त्याने जो चाकू वापरला होता मारण्यासाठी तो लपवण्याच्या प्रयत्नात ते सापडलं. पोलीस त्याच्या मागावरतीच होते. नदीत फेकून द्यायला चालला होता. त्यावेळेला त्याच्या हातावरती चाकू जो होता त्याच्यावरती रक्ताचे डाग होते. पोलिसांनी धरला की आणि पूर्ण गोष्ट उघडकीस आली. त्याने सांगितलं की माझ्या पोरासोबत असं झाल्यामुळं मी हे पाऊल उचललं टोकाचं. तर मित्रांनो हे बघा, आता एका लफड्यामधून घडलेली ही घटना कुठपर्यंत पोहोचली, किती लोकांचं आयुष्य बरबाद केलं. यामध्ये